दिवसाचा हा दुसरा डाऊन आणि पहिला सामना. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना श्री केदारनाथ प्रसन्न देववन आणि मोर्य बॉईज या दरम्यान. सामना 1 षटकाचा असेल. यानंतर फ्रेंड्स 11 वर्ष सतत हडकणी या दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी यायचं. सामना सुरुवात होते. स्ट्राईक लावतो विवेक आणि नॉन स्ट्राईक लावतो ओंकार. चला सामना 1 षटकाचा असणार आहे. सामना सुरुवात. उंच तेज प्रयत्न मात्र आणि मात्र अप्रतिम झेल टिपलेला आहे. मात्र विवेकला मात्र परतावं लागत आहे. चांगला टप्पा होता विवेकचा, मात्र थोडासा ताकदीने झुकलाय. परंतु बघूया त्याची जागा खाणे घेण्यासाठी आलाय तो डावखुरा फलंदाज देववन या संघाकडून. चला पुन्हा एकदा बॅटचा किनारा घेऊन जातो. परंतु कॅच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. बॉलचा टर्न सुद्धा अप्रतिम होता, मात्र बॅटचा किनारा घेऊन मात्र कॅच आउट. 2 बॅटर मात्र आउट झालेले आहेत. अजूनही श्री गणेश झालेले नाही. चला पुन्हा एकदा तिसरा बॅटर आणि 2 धावा पुन्हा आल्या. तिसऱ्या धावेची माग आहे. 3 धावा मात्र उत्सुकपणे पुन्हा आलेल्या आहेत. 3 धावेच्या भरीनुसार धाव संख्या होती ती 2 विकेटच्या समावेशात 3 धावा. स्ट्राईक लावतो ओंकार. बघूया पुन्हा एकदा अंतिम म्हणजे पहिलं शतक प्रगती पथावर असताना पुढील चेंडू ओंकारसाठी ग्राउंडच्या दिशेने बॉल धावतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, गटाचे रक्षण होत आहे. 2 धावा मात्र उत्सुकपणे पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या भरानुसार धाव संख्या पोहोचते ती 5 वर. 2 गडाच्या मोबदल्यात 5 धावा. अजूनही काहीशी चेंडू शिल्लक असताना छोटा चेंडू होता, परंतु 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेची माग आहे. हा ना रनआउटचा चान्स होता, बरं 3 धावा उत्सुकपणे पूर्ण झाल्या. धाव संख्येत भर होत आहे. धाव संख्या पोहोचते ती 2 गडाच्या मोबदल्यात 8 धावा. तर पुन्हा एकदा काहीशी चेंडू शिल्लक असताना अंतिम आणि पहिल्या षटकातून ग्राउंडच्या दिशेने बॉल धावतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेची माग आहे. परत 3 धावा उत्सुकपणे पूर्ण झाल्या. 3 धावेच्या भरीनुसार धाव संख्या मात्र चांगल्या ताकदीने वाढ देते. धाव संख्या पोहोचते ती 11 धावा. सामना आता तटीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही पण मजबूत टीम आहेत, नामवंत टीम आहेत. आपल्याला पाहायला मिळणार आहे 6 चेंडू आणि 12 धावा. काहीच मागणं म्हणता येत नाहीये, मागणं होऊ पण शकतं. हा खेळ आहे. दोन्ही पण टीम मजबूत आहेत. बघूया सलामीच्या फलंदाज तर बॉयच्या सज्जच. सामना सुरुवात होते. 6 चेंडू आणि 12 धावा जिंकण्यासाठी बॉईज या संघाला. पहिला बॉल कच्च्या दिशेने कटायला परंतु आणि अप्रतिम झेल टिपलेला आहे. तोच समावेश होता ज्या टीमने केदारनाथ प्रसन्न धक्का बसताना पाहिला. आणि तीच गती आज बॉईजच्या रीतीने या टीमच्या रीतीने पहिलीच विकेट मिळते. ही सरासरी चाललेली आहे पहिल्याच बॉलला आणि पहिलीच विकेट. हीच फळी होती डेरेनची सुद्धा. दुसरा बॉल बघूया. दुसरा बॉल तो टप्पा होता, परंतु हा ना होता आणि मात्र आणि तो टप्पा माझ्या शब्दच होते, ओटावर शब्दच होते. ही सरासरी डेरेनची होती आणि ते सरासरी चाललेली आहे. बघूया आता तिसऱ्या बॉलला सुद्धा फलंदाज डेरेनचा आला होता, मात्र षटकार दिला होता त्या बॉलला. बघूया कोणताही रन न देता 2 विकेट गमावलेल्या. पुन्हा एकदा तो टप्पा आणि प्रथम टप्पा चाललेला. प्रथम आपल्या सामना पाहायला मिळतोय. कोणतेही रन न देता पुन्हा एकदा आणि टप्पा नाही, मात्र झेल होता कडे पाहायचा आणि आज झेलबाद
सरासरी चालत डिरवून या संघादरम्यान दिसते, मात्र फटका बसतोय. मात्र या चेंडूचा रणाचा समय जिंकण्यासाठी पुन्हा एकदा तो टप्पा आकाशाच्या दिशेने बॉल धावतो आणि मात्र झेल बाद. अजूनही मला वाटतं सामना हा डिरवून या संघादरम्यान झुकतोय. एक चेंडूने 11 धावा. अजून काही होऊ शकत नाही. मला वाटतं नो जर बॉल गेला तर काय होऊ शकतं, तो टप्पा काय होऊ शकत नाही. मात्र डिरवून हा संघ विजय ठरतोय आणि विजयी